आज आपल्या स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा पहिली पत्रकार परिषद आपण बनवत आहे आणि ही आपली परिषद आमचे संस्थापक आदरणीय श्री संजय कोकरे यांच्या अधिपत्याखाली होणार आहे। तर सर्वप्रथम मी सर्वांची ओळख करून देतो। श्री संजय कोकरे आमचे संस्थापक आहेत। त्यानंतर माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत ते राजेंद्र खानविलकर साहेब, त्याच्या पुढे संदीप विचारे साहेब, त्याच्यानंतर राजेंद्र राणे साहेब, मी स्वतः धनंजय विनायक कुवेसकर, माझ्या उजव्या बाजूला मुरलीधर कंदुटकर साहेब आहेत, त्यानंतर त्यांच्या पुढे दिलीप लाड साहेब आहेत, त्याच्या पुढे आमचे सुभाष राणे साहेब आहेत आणि आमचा युवा नेता असा प्रथमेश कदम हे आम्ही स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहोत। आपणा सर्वांचे आभार मानतो की आपण सर्व उपस्थित राहिला आणि यापुढे आपले संस्थापक श्री संजय कोकरे यांना आपली पत्रकार परिषद पुढे चालवण्यासाठी मी त्यांना विनंती करतो। त्यापुढे मी या महाराष्ट्रात आम्ही जसं विदर्भवादी चळवळ जी आहे स्वतंत्र राज्य मागते तसंच आम्ही या महाराष्ट्रामध्ये कोकण राज्य स्वतंत्र करावं या मागणीसाठी आज ही पत्रकार परिषद घेतली। तर कोकणाचा इतिहास बघितला आपण थोडक्यात, ताश्मयुगीन बघाल, पाषाणयुगीन बघाल तर आपल्याला कातळ शिल्प दिसली आहेत। जवळजवळ 15,000 वर्षापासून ते 90,000 वर्षापासून या कोकणामध्ये वस्ती होती। कोकण हा प्रांत एक स्वतंत्र होता। मग स्वतंत्र कोकण मग मोगलांनी पण त्याचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं, आदिलशाहींनी मान्य केलं, आपल्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात मान्य केलं स्वतंत्र कोकण राज्य आहे म्हणून, प्रांत आहे म्हणून, आणि ब्रिटिशांनी सुद्धा मान्य केलं। असा हा कोकण प्रांत जर आपण बघितलं, कोकण हे नाव कसं पडलं आम्हाला, तर या कोकणामध्ये पहिलं कुंकण नावाचे एक राज्य होऊन गेले, जे नागवंशी होते। जी टोळी होती नागवंशीय म्हणजे त्यांचं चिन्ह असायचं नाग, त्यांना नागवंशीय म्हणजे विदर्भामध्ये पण नागवंशीय, आम्ही पण कोकणातले पण नागवंशीय, म्हणून ते कोकणाचा त्यांचं चिरस्मरणीय आठवण म्हणून हे कोकण हे नाव पुढे झालं आणि अशा तऱ्हेने कोकणाचं अस्तित्व निर्माण केलं। आपण जर बघितलं 1950च्या नंतर हे झालं अगोदरचं की कोकण प्रांत हे स्वतंत्र प्रांत आहे, स्वतंत्र एक प्रदेश आहे, त्याचं अस्तित्व आहे। तसं या महाराष्ट्रामध्ये 5 प्रांत आहे म्हणून एक महाराष्ट्र झालाय। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, कोकण असे 5 भाग या महाराष्ट्राचे आहेत आणि असा मिळून हा संपूर्ण महाराष्ट्र झाला। 1950 साली जसा देश आहे तसा पूर्वीचा देश असा नव्हता, कारण त्यावेळी छोटी छोटी राज्य नव्हती। तर मग कशी होती, प्रशासन राबवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की 4 विभागात या देशाचे 4 भाग केले होते, ABCD। ए विभागात ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली, गव्हर्नरच्या अधिपत्याखाली राज्य, बी विभागात संस्थानिक राज्यभाषेकडे ते राज्य, सी विभागात जे ब्रिटिशांचे आयुक्त होते त्यांच्या अधिपत्याखाली राज्य आणि डी विभागात अंदमान निकोबार राज्य। अशा 4 विभागात राज्य स्थापन झाले होते आपल्या देशामध्ये, म्हणजे 1950च्या नंतर प्रशासन करण्यासाठी। मग ही राज्य संकल्पना या जनतेच्या आंदोलनानंतर झाली, पण ज्यावेळी पंडित नेहरूंनी ही राज्य संकल्पना भाषिकच्या याच्यावरती धुडकवली होती त्यावेळी धार जे कमिटी होती त्यांनी पण सांगितलं भाषिकवर राज्य होऊ शकत नाही। जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाली, त्यांनी पण धुडकारलं, परंतु पहिली राज्य 14 झाली ती कशी झाली, सागरी प्रांत। सागरी प्रांत म्हणजे जसं केरळ, तामिळनाडू, तसं काकासाहेब कालेलकर आयोगाने सांगितलं होतं कोकण हे स्वतंत्र राज्य, सागरी प्रांत त्यांनी नाव दिलं होतं कोकणाला। हे स्थापन झालं, पहिली मागणी तिकडे झाली आमची कोकण प्रांताची, त्याच्यानंतर ही मागणी मागे हटली। म्हणजे असे त्याच्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये भाषिक राज्य व्हावं, मी राज्यावर येतोय, भाषिक राज्य व्हावं म्हणून आंदोलन झालं। श्रीरामलू म्हणून जे आंध्राचे जे प्रमुख नेते होते त्यांनी उपोषण केलं आणि उपोषणामध्ये फार मोठे दंगली झाल्या आंध्रामध्ये। जो मद्रास स्टेटचा एक भाग होता, जसं मुंबई स्टेट आपली होती, मुंबई स्टेट होती, तसं तिथे मद्रास स्टेट होतं सागरी मार्ग म्हणून।
आणि मग श्रीराम यांचा 56व्या दिवशी मृत्यू झाला आणि त्यावेळी नेहरू सरकारने फजल अली रहमान राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली आणि ह्या पुनर्रचना आयोगाने सांगितलं काय सांगितलं की भाषिक नुसतं करता येणार नाही तर तुम्हाला इतर भाषिक पण राज्यातले लोक तुमच्या राज्यामध्ये समाविष्ट करावे लागतील हे घटना दुरुस्ती करून दिली आणि मग पहिलं राज्य या देशातलं पहिलं राज्य भाषिक राज्य पहिलं भाषिक राज्य हे आंध्र प्रदेश म्हणून स्थापन झालं तेलुगू भाषिकांचं एक लक्षात घ्या आणि हा इतिहास या आंध्र प्रदेशाने सुद्धा सांगितलाय की तेलुगू भाषिकांचं पहिलं राज्य म्हणजे एक तेलुगू भाषिक आंध्र प्रदेश आणि आता तेलंगणाचं राज्य म्हणजे आम्हाला जे बोलतात मराठी भाषिकांचं राज्य आहे म्हणून सांगतो की तेलुगू भाषिकांचं दुसरं राज्य हे तेलंगणा झालेलं आहे अशा पद्धतीने या देशामध्ये 29 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश हे राज्य स्थापन झाले आज जर बघितलं तर आज 28 राज्य आहेत म्हणजे काश्मीर राज्याचा दर्जा कमी केला म्हणून मी सांगतो 28 झाली आता आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि 1980च्या दशकामध्ये ज्यावेळी द्विभाषिक राष्ट्र होतं आणि 1960 साली हा महाराष्ट्र देश भाषिक राज्य स्थापन झालं त्यावेळी कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र असे 5 विभाग घेऊन एक महाराष्ट्र स्थापन केला गेला आणि 1980च्या दशकात यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांनी जो मंगल कलश आणला म्हणून बोलतात त्यावेळी काय सांगितलं या महाराष्ट्रामध्ये आम्ही समतोल विकास साधू समतोल सर्वांचा समतोल विकास म्हणजे प्रत्येक प्रादेशिक विभागाचा समतोल विकास साधू परंतु दुर्दैवाने तसं झालं नाहीये विदर्भ तर पहिल्यापासून सांगताय की आम्हाला स्वतंत्र राज्य पाहिजे आणि मग मराठवाड्याने सांगितलं की आमच्यावर अन्याय अत्याचार होतोय कोकणाने सांगितलं की आमचा मागास प्रदेश आहे आणि संपूर्ण निधी जो काही मिळतो तो पश्चिम महाराष्ट्र उभारतो आणि पश्चिम महाराष्ट्र या कोकणावरती अन्याय अत्याचार करतोय पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या विदर्भावरती अन्याय अत्याचार करतोय पश्चिम महाराष्ट्र हा मराठवाड्यावर अन्याय अत्याचार करतोय आणि अशी बोबाबोब जेव्हा महाराष्ट्रात जेव्हा झाली त्यावेळी महाराष्ट्रातले वसंतदादा पाटील असतील कारण प्रत्येक लॉबी पश्चिम महाराष्ट्राची होती आणि केंद्राकडे प्रकरण केलं आणि केंद्राने मग दांडेकर समिती पहिली गाडगेज समिती नेमली गाडगेज समितीने सांगितलं की हो खरोखर की पश्चिम महाराष्ट्राचा विकास होतोय बाकी विकास होत नाहीये मग केंद्राने दांडेकर समिती नेमली दांडेकर समितीने अहवाल दिला की या महाराष्ट्रामध्ये विदर्भाचे स्वतंत्र राज्य मागतायत त्यांना राज्य स्वतंत्र देता काय येत कामा नये कारण त्यांची आर्थिक स्थिती नाहीये परंतु त्यांना स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ देण्यात यावं बघा स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ यावं आणि कोणाकोणाला द्यावं एक विदर्भाला द्यावं एक मराठवाड्याला द्यावं आणि कोकणाला द्यावं पण दुर्दैव आहे कोकणाचं असं की स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ हे फक्त मराठवाड्याला आणि विदर्भाला मिळालं कोकणाला दिलं गेलं नाही जेव्हा कोकणातून जेव्हा आवाज उठला की आम्हाला पण मिळालं गेलं त्यावेळेस पवार साहेब पौलोद स्वराज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं आम्ही देतो तुम्हाला ते दिल्लीला गेले घटना दुरुस्ती झाली 271 मध्ये दिल्लीला गेले आणि जेव्हा परत आले ते आणि सुशील कुमार शिंदे विधान सभागृहात सांगितलं की आम्ही कोकणाला देतो परंतु दिलं कोणाला दिलं पश्चिम महाराष्ट्राला आणि काय केलं कोकणाचा सहभाग हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये समाविष्ट केला आणि उर्वरित महाराष्ट्र हा वैधानिक विकास महामंडळ दिलं याचं नुकसान काय झालं की कोकणातल्या ज्या 100% नोकऱ्या आहेत ह्या म्हणजे साध्या कारकून असतील शासकीय कर्मचारी असतील जिल्हा परिषदच्या असतील या 80% नोकऱ्या ह्या पश्चिम महाराष्ट्राकडे भरती गेल्या कोकणाची पोरं आपली बॅग घेतली आणि पण मुंबईकडे पळाले गोव्याकडे पळाले म्हणजे आपल्या नोकऱ्या मुंबई कोकणाच्या मुलांच्या नोकऱ्या दल्ला मराठवाड्याच्या मुलांनी घेतल्या या विदर्भाच्या घेतल्या या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी घेतल्या आणि कोकणाला भकास काढण्याचा कटकार असता वैधानिक विकास महामंडळ पश्चिम महाराष्ट्राला जोडल्या कामाने आमच्या नोकऱ्या साधा तलाठी होत साधा शिक्षक पण हा कोकणातला होत नाही कधी कारण आमचा कायदा आहे आम्ही किती बोलू आम्ही किती हुशार असलो तर कायद्यामुळे 271 कायद्यामुळे हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वैधानिक विकास महामंडळाच्या अंतर्गत ती भरती त्यांची होती एक साधा उदाहरण देतो तुम्हाला की कोकणामध्ये
पूर्ण महाराष्ट्रामध्ये नीटच्या सीट डॉक्टरच्या सीट 2000 आहेत, त्याच्यामध्ये विदर्भाला 450 गेल्या आणि पश्चिम महाराष्ट्राला सॉरी मराठवाड्याला 550 गेल्या. उरल्या 1100 ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या अंतर्गत संपूर्ण उर्वरित महाराष्ट्राला गेल्या. म्हणजे कोकणाला आमच्या 300 जरी मिळाल्या पाहिजे. पण तुम्हाला सांगतो, ज्या कोकणाच्या जरी 150 जरी झाल्या, 150 जरी ST OBC झाल्या, तरी कोकणाला 10 सीट पण मिळत नाही. आणि ज्या SC ST OBC जे आम्ही हापसामध्ये भांडतोय, सर्व सीट रिझर्व सीट कोकणातल्या एकाही मुलाला भेटत नाही. आणि कोकणातली मुलं हापसात भांडतात आहे की SC ST OBC. आणि हे लोक काय करतात, इकडचे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातले तिथून भरती होऊन कोकणामध्ये आमच्या कोकणातल्या मुलांच्या चिरून घेतात आणि परत बदली करून आपल्या गावी जातात. साधा क्लास 1 अधिकारी 100% क्लास 1 अधिकारी आज कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आहे, मराठवाड्याचा आहे, कोकणामधला घेतला जात नाही. आज सर्व प्रकार स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ आमचं घेतलं गेलं नाही. स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ म्हणजे जो हजारो कोटी जो निधी मिळाला तो निधी दिला जात नाही. आज तुम्हाला मी साधं उदाहरण देतो, साधं सोपं, म्हणजे समजायला सोपं जाईल. आज मे महिन्यामध्ये आहे, मे महिना 31 महिना, या महिन्यामध्ये पाऊस पडतोय. 12 तारखेपासून या मुंबईमध्ये कोकणामध्ये पाऊस आहे. आणि कोकणाची अर्थव्यवस्था जर बघितली तुम्ही, तो कोकणाची अर्थव्यवस्था ही आंब्यावर आहे, कोकणाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आहे, कोकणाची अर्थव्यवस्था आहे मच्छीमारावर आहे, फणसावर आहे, नारळावर आहे. आणि हा नारळ, हाच आंबा ह्या मे महिन्यामध्ये आमचा सडून गेला. पण आज कुठलाही कोकणातला नेता त्याच्यावरती बोलत नाहीये, सरकार आवाज येत नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातला एक कालवा फुटला, एक तडा गेला तर पश्चिम महाराष्ट्राचे नेते लगेच त्यांच्या घरादारात जातात आणि निधी त्यांना लगेच जाहीर करतात. पण कोकणाची ही उदासीनता आहे की आम्ही आमच्या हक्कासाठी लढत नाहीये कोकणातले लोक. पण आता कोकणातले लोक जागरूक झाले आहेत. आम्ही जोपर्यंत आमचा स्वतंत्र कोकण राज्य वेगळं होत नाही या देशात, या राज्यातून, महाराष्ट्रापासून, तिथपासून या कोकणाचा कधीही बळा होणार नाही, कोकणाचा उद्ध्वस्त होतील. जसं या कोकणामध्ये आज आण्विक प्रकल्प, औष्णिक प्रकल्प काय सांगितलं आम्हाला, एका नेत्यांनी सांगितलं, अहो वीज नको का तुम्हाला, अहो मराठवाडा वीज तुम्ही धरणं बांधून करता आणि कोकणामध्ये वीज प्रकल्प तुम्ही औष्णिक आणता, आण्विक आणता. म्हणजे कोकण उद्ध्वस्त करण्याचं कट कारस्थान इकडच्या लोकांचं आहे. आणि आपला भाग कसा सुजला सुफलाम होईल हे कट कारस्थान इकडचे राज्य करतात आहे. आणि म्हणूनच स्वतंत्र कोकण राज्य अभियान, कोकणातले तुम्हाला तो शिपयार्ड कंपनी जी सिंधुदुर्गात स्थापन झाली होती ती पळवली, जी गोव्याकडे गेली, जी पाणबुडी पर्यटन जे पाणबुडी प्रकल्प होता ते पळवलं आमचं, ते गुजरातला गेलं. म्हणजे मच्छी महत्वाचं. आज पालघरचं उदाहरण देतो तुम्हाला. वाढवण बंदर आम्हाला माहिती आहे, आमच्या लोकांना नोकऱ्याच नाही तिकडे. आणि सागरी प्रशिक्षण केंद्र कुठे गेलं, गुजरातला. आता पुण्याला होत आहे. आणि आता आमचे कोकणातले पालकमंत्री सांगतात की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला बनवा म्हणून. म्हणजे अशा तऱ्हेने म्हणजे आमचा अधिकारच नाही आहे. म्हणजे आमची भूमी, आमची जागा आणि आमचे उद्ध्वस्त जे प्रकल्पकारी विनाशकारी आहेत तेच फक्त कोकणामध्ये आणले जातात. आणि सांगितलं जातं की तुमच्याकडे समुद्र किनारा आहे, किलोमीटर लांबीचा किनारा आहे, परंतु गुजरातमध्ये 1600 किलोमीटर लांबीचा किनारा. या महाराष्ट्रामध्ये वेगळा विदर्भ मागतोय, वेगळा महाराष्ट्र पण तेलंगणाला वेगळं राज्य झालं. नंतर दुसरं बिहार मधना छत्तीसगड झालं, उत्तर प्रदेश मधना उत्तरांचल झालं, मध्य प्रदेश मधना झारखंड झालं. विदर्भ, महाराष्ट्रातून विदर्भ वेगळं राज्य मागतो. आम्ही वेगळं राज्य मागतो, देश बोलत आहे. ही फक्त तुम्ही वेगळे करा, वेगळं राज्य. कारण कोकणाचं कोकण पण टिकवण्यासाठी, कोकणाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करतोय. कारण कोकणाच्या ज्या नोकऱ्या असतील त्या नोकऱ्या स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ उर्वरित महाराष्ट्राला आम्हाला कोकणाला जोडल्यामुळे क्लास 1 अधिकारी 100% नोकऱ्या इतर महाराष्ट्रातल्या लोकांना दिल्या जातात. क्लास 2 अधिकारी दुसरीकडे दिल्या जातात, इतर महाराष्ट्राच्या लोकांना दिल्या जातात. साधी तलाठी, शिक्षक या सर्व नोकऱ्या कोकणाच्या लोकांना फक्त 5 ते 10% दिल्या जातात. बाकी उर्वरित महाराष्ट्राच्या लोकांना 80 ते 90% नोकऱ्या दिल्या जातात. परत
ज्या अन्विक प्रकल्प जे प्रदूषणकारी प्रकल्प आहेत ते कोकणाच्या माथ्यावर मारले जातात. अनेक प्रस्तावित प्रकल्प आहेत जे कोकण उद्ध्वस्त करण्याचे गट कारस्थान चालू आहे. प्लस कोकणाच्या ज्या जमिनी खुल्या विक्री चालू आहे, ज्या जागेवरती दुसऱ्यांचा अधिकार जमतो, तसं आम्ही सांगतो जर स्वतंत्र कोकण झालं तर ती जागा फक्त पण लीजवर देता येईल. आज तुम्हाला हिमाचल प्रदेश असेल किंवा पंजाब असेल, हरियाणामध्ये असेल, तिकडे काय होतं, गोदामे मोठमोठी आहेत पण तिकडच्या शेतकऱ्यांची जमीन लीजवर दिलेली आहे, ती विकली गेली नाहीये. म्हणजे तिथे काय प्रकल्प राबवायचा, काय आणायचं ते ठरवणार कोण? ग्रामीण लोक. आज तुम्हाला एक उदाहरण देतो की संगमेश्वरला पेपरला बातमी आली असेल गेल्या महिन्यामध्ये, संगमेश्वरला 4500 एकर जमीन 10-12 गावातले लोक विकत होते. मग आम्ही त्यांना फोन केला होता, आम्ही ते सांगितलं तुम्ही काय करताय, ते बोलतो आमचे प्रॉब्लेम आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही नुसती जागा विकत नाही तर जागेवरती प्रकल्प कुठला आणणार हे पण तुम्ही विकताय, जागेवर कोणाला नोकरी ठेवतात ते पण विक्री घेतात. आज जर आज जमिनीच्या ह्याच्यातून आज तुम्ही पैसा भेटत असेल पण भविष्यात तुमची पिढी उद्ध्वस्त होणार आहे. प्रदूषणकारी प्रकल्प या कोकणाचं उद्ध्वस्त करणार आहे, पर्यटन उद्ध्वस्त करणार आहे. आज पर्यटन निधी शून्य आहे. आज मच्छीमार निधी, आता कोकणाला मच्छीमार निधीने सिंधुदुर्गाचे पालकमंत्र्यांनी कृषीचा दर्जा दिला आणि 1000 कोटी निधी दिली. आता म्हणजे घोषणा केली आहे, मिळाली की नाही, म्हणजे निधी अजूनपर्यंत निधी आहे. आज कोकणातल्या तुम्हाला सांगतो, कोकणातल्या कुठल्याही उत्पन्नाला मग आंबा असेल, काजू असेल, फण असेल हमी भाव नाही आहे. पण पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, तिथल्या लोकांना शेतमालाला हमी भाव आहे, आम्हाला हमी भाव नाही आहे. जिथपर्यंत स्वतंत्र कोकण राज्य निर्माण होत नाही तिथपर्यंत कोकण समृद्ध होणार नाहीये. आणि विलासराव देशमुखांनी पुण्याला एका भाषणात सांगितलं होतं, ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यावेळी ते सांगितलं होतं, जर कोकण स्वतंत्र राज्य झालं तर या देशामध्ये सर्वात जर अग्रेसर कुठलं राज्य असेल ते म्हणजे कोकण. आज तुम्हाला सांगतो फक्त पर्यटनावरती सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा छोटं राज्य असलेला गोवा आज फक्त पर्यटनावरती फार मोठा आहे. आज त्या कोकणाचा अर्थ करा, जो आंबा आहे, जो मच्छी आहे, मासेमारी आहे, जो पर्यटन आहे, तो मे महिन्यामध्ये जो अर्थकारण असतो आमचा तो उद्ध्वस्त झालाय. पण शासन ना कधी तिला ढुकून बघत, ना त्याच्याकडे कोण चर्चा करत, ना कोण विचार करत. आणि म्हणूनच कोकणाचं राज्य कोकणाच्या जनतेसाठी, कोकणाच्या भल्यासाठी, कोकणच्या अस्तित्वासाठी कोकण राज्य स्वतंत्र झालंच गेलं पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये विदर्भाने जरी पहिल्या राज्याची मागणी दिली असेल तरी या महाराष्ट्रामध्ये कोकणाच्या लोकांची एवढी ताकद आहे, स्वतंत्र राज्य पहिलं कोकण स्वतंत्र राज्य आहे, महाराष्ट्रातून पहिलं स्वतंत्र कोकण राज्य. कारण कोकणाच्या लोकांनी सदैव दुसऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढा दिलेला आहे. आणि ज्यावेळी स्वतःच्या अस्तित्वाची जेव्हा त्यांना जाणीव होईल त्यावेळी मात्र पहिलं राज्य या महाराष्ट्रातून स्वतंत्र कोकण राज्य होईल. आणि बघा 720 किलोमीटरचा जो आमचा किनारपट्टी आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याला, खास करून कोकणात, आणि गुजरातला 1660 म्हणजे आमच्यापेक्षा डबल टिबल. आता जी शासनाकडनं तुम्ही बोलतात, शासनाने काय केलंय की जे प्रदूषणकारी प्रकल्प आहेत, म्हणजे वीज प्रकल्प असतील, रिफायनरी प्रकल्प असतील, हे प्रकल्प आणतात. म्हणजे तुमचं उद्ध्वस्त कोकण करण्याचं कट कारस्थान. आम्ही जेव्हा विचारतो तुम्ही आमच्यापेक्षा कोकणामध्ये काय आणता, तेव्हा समुद्र आहे म्हणून. मग जर आमच्याकडे समुद्र आहे मग कोकणात गुजरातमध्ये काय नेत नाही, का ओरिसामध्ये नेत नाही, काय तामिळनाडूमध्ये नेत नाही, सर्व तुम्ही कोकणामध्येच अणुऊर्जा प्रकल्प लागतात आहे, हे शासनाकडे. आता आमच्याकडून तुम्ही जे बोलता, आमच्याकडून एकच मागणं, आमचं कुठलंही मागणं नाही, स्वतंत्र कोकण राज्य झालं पाहिजे. फक्त एकमेव मागणं आमचं आहे, सर्व समस्यावर एकच जाणीव उपाय, स्वतंत्र कोकण राज्य झालंच पाहिजे. अधिग्रहण चालवलं जमिनीचं, सर्वात जास्त जमिनी कोकणाला दिली आणि सर्वात जास्त पैसा कोकण म्हणजे महाराष्ट्राने दिलेले. म्हणजे जवळजवळ 25% रक्कम महाराष्ट्राने दिली आणि 10% रक्कम गोव्याने दिली. आणि जे केरळ, कर्नाटक, साऊथ इंडियनचे जे लोक आहेत त्यांनी एक पण पैसा दिलेला नाही. परंतु कोकणामध्ये फक्त 2च गाड्या दिल्या, फक्त 2 गाड्या. आणि इतर गोव्याला 10 गाड्या आणि इतर लोकांना 14 गाड्या. म्हणजे लक्षात घ्या, कोकण नाव, कोकणासाठी रेल्वे, पण कोकणाची आम्हाला कधी आठवण येते, आम्ही लोक कधी आठवण काढतो जेव्हा दिवस गणपती आणि होळीला जेव्हा गावी जातो ना, कोंबून सणावारी, तेव्हाही आम्ही आठवण येतो आणि मग आम्ही सोशल मीडियावर बोलतो हे गर्दी आहे, ते गर्दी आहे. पण ज्यावेळी आमच्यासारखे लोक आंदोलन करतात तेव्हा येत नाहीये.
किंवा निवडणुकीमध्ये जे पक्षाचे लोक असतात त्यांना ते कधी जाब विचारत नाही, इथे ते लोक मार खातात, त्याच्यामुळे कोकणाच्या गाड्या वाढत नाही. आणि म्हणून आम्ही विचार करतोय की जे सावंतवाडी टर्मिनल आणि चिपळूण टर्मिनल हे जर टर्मिनल झाले, सावंतवाडी टर्मिनलला पास झालेला पैसा निधी पण परत गेलाय, जर ते टर्मिनल झाले तर कोकणामध्ये गाड्या मुंबई ते सावंतवाडी, मुंबई ते रत्नागिरी ह्या गाड्या आज 2 आहेत, जवळपास 10 गाड्या वाटतील. जसं आता चिपळूण, मुंबई ते चिपळूण, पण चिपळूणला टर्मिनल होणं गरजेचं आहे. मुंबई ते कुडाळ, त्याच्यानंतर मुंबई ते कणकवली घेतलं, सावंतवाडी मी पोस्ट टाकली होती. जर कोणाला PhD करायची असेल, डॉक्टरेट करायची असेल तर मुंबई गोवा रोड हा रोडचा त्यांनी अभ्यास करावा, का होत नाही त्याला PhD मिळेल. म्हणजे त्यासाठी एक लक्षात घ्या, गेली 17 वर्ष म्हणजे 2006 साली हा निधी मंजूर झाला, रोड मंजूर झाला. पण तुम्ही एक लक्षात घ्या की जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते रस्ता दरवेळी रिपेअरिंग करतात, बरोबर नाही केल्यावर किती लोकांचे ऍक्सिडेंट झाले, किती लोक मेले, एकालाही सुद्धा भरपाई मिळाली नाही. परंतु बघा कशी आयडिया, समजा आता मी टेंडर भरलं, मी पास झाला, मी बरोबर पैसे खाल्ले, मग मी ब्लॅक लिस्ट, दुसरा आला तो ब्लॅक लिस्ट, परत जो ब्लॅक लिस्ट आहे परत ते, असे 17 वर्ष प्रत्येकाला जो ब्लॅक लिस्ट झाला तो परत येतो, त्याला पैसे परत दिले जातात. अशा तऱ्हेने हा नितीन गडकरी हा कोकणाचा खलनायक आहे. नितीन गडकरी ह्या कोकणामध्ये खलनायक आहे. त्यांना मी तर म्हणतो, स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे सदोष मनुष्यवधाचा कोकणामध्ये जे मृत्यू मध्ये पडले, आता परवा पाऊस झाला, पूर्ण कोकणच्या रस्त्यावरती माती झाली, पूर्ण आज तो 7 रोड दाखवला, अनेक विचारायला दाखवले गेले पूर्ण. म्हणून सदोष मनुष्यवधाचा खटला कोकणाचे खलनायक नितीन गडकरी यांच्यावर ठेवण्यात यावा, ही स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे आम्ही मागणी करतो. स्वतंत्र कोकण असेल नसेल आज सांगतो, मी 30 वर्षाचा प्लॅनिंग केले, 30 वर्षाचा. नाही माझ्या पक्षात पण होतील, किती लोक तयार होतील, मी असेल नसेल पण कोकण राज्य नक्की असेल. साहेब जर विदर्भ आज विदर्भ राज्याची मागणी अगदी फडणवीसांनी उचलली होती, ती पण अजूनपर्यंत झालेली नाही. मग तुम्हाला वाटतं का या मागणीला सरकार न्याय देईल? कोकण काय मिळालं ना, स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ मिळेल, त्यांना स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ मिळालं. स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ म्हणजे तुम्हाला केंद्राकडनं हजारो कोटीचा निधी दिला जातो. तुमची मुलं 100% मुलं कोकणातलीच लागणार. तुमचे तलाठी, शिक्षक, सर्व जे काही असेल सर्व लोक. आता पालघरला, आता कोकणामध्ये पालघर मधून आहे जे भरती चालू आहे, कोण कोकणातली पोरं आहे? सर्व बाहेरची, पुण्याला आहे का आणि गुजरातला आहे, आणि आम्हाला माहितच नाही. पालघरला 1,10,000 पोरांची भरती दिली, कुठे कोकणाची आहे? हाताच्या बोटा मोजल्या एवढी. म्हणून मी सांगतो, जर आम्हाला जर स्वतंत्र मागणी केली, वैधानिक विकास महामंडळ मिळालं तर कायद्याने इकडचीच मुलं घेतली जातील, कायद्याने कोकणातली. सिंधुदुर्गातला असेल, रत्नागिरीचा असेल, रायगडचा असेल, इकडचीच पोरं घेतली जातील. म्हणूनच स्वतंत्र कोकण राज्य. आणि जरी नाही मिळालं तर वैधानिक विकास महामंडळ जसं विदर्भासाठी मिळालं. आमची आज विदर्भाची जी भरती आहे 80%, 100% तिकडचीच लोक घेतात, आमची घेत नाही. कोकणावरती गेली 7 दशकं, जवळजवळ 7 दशकं, म्हणजे स्वातंत्र्यानंतरची 7 दशकं सगळ्या पक्षांचे नेतृत्व, सगळ्या पक्षांची सरकार महाराष्ट्रात येऊन गेली, परंतु कोणत्याही राजकीय पक्षाने कोकणाला हवा तसा न्याय दिला नाही. आणि स्वतंत्र राज्याची ही जी मागणी, ही आता कोणी आपले साहेब म्हणाले की तुम्ही वेगळं होताय का वगैरे असं तुमच्यावरती आरोप केला जाईल. खरं म्हणजे आजची परिस्थिती काय आहे तर एका घरात सुद्धा कोणी एकत्र राहत नाही, 4 भाऊ एकत्र राहत नाही. अगदी 2 वर्षापूर्वी आपण बघितलं की एक मोठा पक्ष बाहेर पडून त्याच्यातून 40 लोक त्यांच्यावरती अन्याय होतो म्हणून बाहेर पडले. आम्ही तर 70 वर्ष म्हणजे 7 दशकं जर कोकणावरती अन्याय होत असतील आणि आमच्या ताटातला घास अख्ख्या ताटासकट जर पळून घेऊन जात असेल तर स्वतंत्र कोकण राज्य व्हावं ही मागणी न्याय्य आहे की नाही हे लोकांनीच ठरवायला पाहिजे. दुसरं म्हणजे कोकणेदारांनी सांगितलं तसं वैधानिक विकास महामंडळाचा मुद्दा, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळामध्ये कोकण जोडलं गेल्यामुळे कोकणाचं खरं तर नुकसान झालं.
आणि आता या वैधानिक विकास महामंडळाचं जे कालावधी असतो तो दर 10 वर्षांनी सरकारला वाढवून घ्यावा लागतो. 2024 मध्ये ज्यावेळेला वैधानिक विकास महामंडळाचा कालावधी वाढवून घेतला गेला त्यावेळेला उर्वरित त्याच वेळेच्या सरकारने उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचा कालावधी वाढवलेला नाही. वैधानिक विकास महामंडळाचा एवढा फायदा असतो, जर कोकणाला स्वतंत्र राज्य मिळायच्या आधीची स्टेप म्हणजे तुमचं वैधानिक विकास महामंडळ आहे आणि त्याला राज्यपालाचा स्वतंत्र कंट्रोल असतो. सर्व निधी राज्यपाल कंट्रोल करतात. वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला एका राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अधिकार असतात आणि त्याप्रमाणे निधी वाटप करण्याचे सर्व अधिकार राज्यपालाला असतात. आम्हाला स्वतंत्र राज्य मिळायच्या आधीची स्टेप म्हणून आमची मागणी स्वतंत्र राज्याचीच नाही, परंतु स्वतंत्र राज्य सक्षम होण्यासाठी वैधानिक विकास महामंडळ जर मिळालं, कोकणासाठी स्वतंत्र जर मिळालं तर नक्कीच फायदा होईल. यावरती बऱ्याच याच्यावरती बोलता येऊ शकतं, परंतु बरेचसे मुद्दे कोबडे साहेबांनी कव्हर केले आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमच्यावरती होणाऱ्या अन्यायावरती आता आम्ही शांत बसणार नाही. स्वतंत्र राज्य हे आम्ही घेऊनच येणारच. 5 मिनिटाच्या आत पुढून जातात. म्हणजे ह्या गोष्टीसाठी 80 ते 90% सरकारी यंत्रणा आणि जे अनधिकृतरित्या जे तिकीट विक्री करतात ते एजंट लोक हे जबाबदार आहेत. आज कोकणाचा मधुरंदोटे साहेबांनी हे केलं, पण आता आपल्याकडे एक ट्रेक चालतो फक्त. अन्याय झाले शेतीच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये, औद्योगिक जे आता जे काही डेव्हलपमेंट आहे त्याच्या बाबतीमध्ये, सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला कुठेही पुढे येऊ दिलं नाही किंवा जाणीवपूर्वक मागे ठेवलं. म्हणून आपल्याला स्वतंत्र कोकण हवंय की सगळ्या गोष्टी स्वतःच्याच माध्यमातून स्वतःचे कायदे तयार करून करते. हो ना, हो ना. आता आहे ना, आता गेल्या 2-4 वर्षापूर्वी आम्ही एक आंदोलन केलं होतं. त्यावेळेला आपण साम टीव्हीनी सातत्याने हे सगळं दाखवत होतो. स्वतंत्र कोकण का पाहिजे, कशासाठी पाहिजे. पत्रकारांनी प्रत्येकाला विचारलं होतं, अगदी राष्ट्रवादीला विचारलं तुम्हाला स्वतंत्र राज्याची मागणी होते, तेव्हा अगदी प्रस्थापित नेता, मोठा नेता त्याचं नाव घेत नाही, कारण अखंड महाराष्ट्र पाहिजे. अरे अखंड महाराष्ट्र कशासाठी, तुम्हाला अखंड महाराष्ट्र सगळीकडनं काढण्यासाठी. आज तुम्ही स्वतंत्र कोकण राज्य अभियानची सुरुवात केलेली आहे. हे अभियान पुढे कसे गतिशील करणार आहात आणि यासाठी कोणते कोणते मार्ग अवलंबन करणार आहात? स्वतंत्र कोकण राज्य अभियान गतिशील करण्यासाठी आमचे नेते राजेंद्र खानविलकर, संदीप विचारे, धनंजय कुलशेखर, लाड, परगुट प्रसाद, राजेंद्र सुर्वे, प्रथमेश कदम असे सहकारी आमच्या मागे ठामपणे उभे आहेत. सर्व कामाला लागले आहेत गतिशील करण्यासाठी आणि कोकण जनतेला आम्ही जाणून देणार आहे, दाखवणार आहे की स्वतंत्र कोकण राज्याचा फायदा काय होणार आहे आणि स्वतंत्र कोकण नसल्या कारणाने पश्चिम महाराष्ट्र उत्तर उर्वरित महाराष्ट्र आमच्यावर कसा अन्याय अत्याचार करतोय, केंद्र सरकार कसं आमच्यावर अन्याय अत्याचार करतोय, कसं प्रदूषणकारी प्रकल्प, अनेक प्रकल्प, औषधी प्रकल्प आमच्या माती मारतोय, हे आम्ही लोकांना पटवून देणार आहोत. यासाठी कोणत्या आंदोलनाचा मार्ग पत्कर घेणार आहात का? सुरुवातीला आम्ही आंदोलन करणार नाही आहे. सुरुवातीला आम्ही जनजागृती मोहीम, जनतेपर्यंत जनजागृती मोहीम राबवणार आहेत आणि मग नंतर पुढच्या वर्षापासून जन आंदोलन आमचं हे चालू राहणार आहे. कोकणातील लोकप्रतिनिधींना घेराव घालणे किंवा त्यांच्यापर्यंत तुमची मागणी पोहोचवणे यासाठी त्यांच्याकडे आक्रमकतेने काही मांडणार आहात का? आक्रमकतेने काही आम्ही मांडणार नाही. आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत. आमचे प्रश्न कोकणाचे काही आहेत त्यांना माहितीच आहे, त्याबद्दल निवेदन देणार आहोत. कारण आम्ही अपेक्षा धरतो की जिथपर्यंत आम्ही जागृत होत नाही तिथपर्यंत ते काही करू शकणार नाही, कारण ते पक्ष प्रतिनिधी आहे, पक्षाचा अजेंडा ते राबवणे. यासाठी प्रत्यक्ष कोकणात जाऊन तुम्ही जनजागृती करणार आहात? प्रत्येक कोकण म्हणजे कोकण राज्यातच जाणार आम्ही. कोकण राज्यात प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावागावात जाऊन आमची शिलेदार, आमचे सहकारी सर्व जाणार. जय कोकण, जय कोकण, जय कोकण, जय कोकण, जय स्वतंत्र कोकण राज्य, एकच लक्ष्य, स्वतंत्र कोकण राज्य, एकच लक्ष्य, स्वतंत्र कोकण राज्य, जय सरकार, स्वतंत्र कोकण राज्य. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.